नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आई होण्या अगोदरची कसोटी. गावातील सकाळ नेहमीप्रमाणे शांत होती. पक्ष्यांचा किलबिलाट, अंगणातल्या तुळशी वृंदावनाचा सुगंध आणि चुलीवर उकळणारा चहा. पण स्नेहाच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. लग्नाला 6 वर्ष झाली होती. स्नेहा आणि समीर एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. दोघांनी मिळून अनेक स्वप्ने रंगवली होती. त्यापैकी एक स्वप्न होतं त्यांच्या घरात एका छोट्याशा जीवाचं आगमन. सुरुवातीची 2-3 वर्ष आनंदात गेली, पण जसा काळ पुढे सरकत गेला तसतसे लोकांचे प्रश्न वाढू लागले. "काय गं स्नेहा, अजून काही खुशखबर नाही का? इतकी वर्षे झाली डॉक्टरांना दाखवलं का?" काही जण तर तिच्यासमोरच कुजबुज करायचे. हे सगळं ऐकून स्नेहाचं मन तुटायचं. ती हसायची, पण आतून रडायची. एक दिवस तर हद्दच पार झाली. एका नातेवाईकांच्या कार्यक्रमात सर्वजण मुलाबाळांबद्दल बोलत होते. कोणीतरी सहज म्हटलं, "घरात बाळाचं पाऊल पडलं की घराला घरपण येतं." तो टोमणा स्नेहाच्या काळजाला भिडला. घरी आल्यावर ती खोलीत जाऊन रडू लागली. समीरने तिचे अश्रू पाहिले. "स्नेहा, लोकांचं ऐकणं बंद कर. आपण प्रयत्न करतोय ना." "पण समीर, प्रत्येक वेळी आशा लागते आणि प्रत्येक वेळी ती तुटते." समीरने तिचे अश्रू पुसले. "कधी कधी देव आपल्या आवडत्या माणसांची परीक्षा घेतो. कदाचित ही आपल्या प्रेमाची कसोटी असेल." त्या दिवसापासून दोघांनी हार मानली नाही. डॉक्टरांचे उपचार सुरू होते. औषधं, तपासण्या, प्रवास सगळं चालू होतं. पण त्याहून मोठी लढाई होती मनाची. स्नेहाने स्वतःला बदलायला सुरुवात केली. तिने स्वतःवर प्रेम करायला शिकली. पुस्तकं वाचली, नवीन गोष्टी शिकल्या, गरजू मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्या मुलांमध्ये तिला वेगळाच आनंद मिळू लागला. एक दिवस ती शाळेतून घरी आली तेव्हा समीरच्या हातात एक छोटंसं रोपटं होतं. "हे कशासाठी?" ती हसून म्हणाली. समीर म्हणाला, "हे आपल्या स्वप्नाचं रोपटं आहे. रोज पाणी घालायचं आणि विश्वास ठेवायचा. जसं हे रोपटं एक दिवस मोठं होईल तसंच आपलं स्वप्नही पूर्ण होईल." स्नेहाच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं हसू उमटलं. महिने गेले. एक सकाळ अशी आली की स्नेहाला काहीतरी वेगळं जाणवलं. डॉक्टरांकडे तपासणी झाली. डॉक्टरांनी रिपोर्ट हातात घेतला आणि हसत म्हणाल्या, "अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात." क्षणभर स्नेहा निशब्द झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनेक वर्षाची वेदना, संघर्ष आणि प्रतीक्षा त्या एका क्षणात विरघळून गेली. समीरला बातमी कळताच त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. 9 महिन्यांचा प्रवास सुरू झाला. प्रत्येक दिवस नव्या आनंदाचा होता. प्रत्येक ठोका एका नवीन आयुष्याची चाहूल देत होता. आणि अखेर तो दिवस उजाडला. स्नेहाच्या कुशीत एक गोंडस बाळ होतं. बाळाने तिचं बोट पकडलं आणि स्नेहाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. ते आनंदाचे अश्रू होते. तिने बाळाकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, "बाळा,
तुला मिळवण्यासाठी आम्ही खूप वाट पाहिली, पण त्या प्रतीक्षेने आम्हाला मजबूत बनवलं. आई होण्याआधीची कसोटी कठीण होती, पण तुझ्या एका हास्याने सगळा प्रवास सार्थक झाला. त्या दिवशी स्नेहाला समजलं, आई होणं म्हणजे फक्त एका बाळाला जन्म देणं नाही, तर आशा, संयम, विश्वास आणि प्रेम यांची सर्वात मोठी परीक्षा पास होणं असतं.